नमस्कार, सानूची आई या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आजचा विषय असा की आज आमच्या भाऊजींचा साखरपुडा झाला आणि 2 दिवसापूर्वी असं झालं होतं की साड्यांवर विषय निघाला। आता तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आजचा विषय काय। तर आपण बायका जेव्हा आपण मुली असतो तेव्हा आपण आणि आता आपण बायका झालोय प्रॉपर, तरी पण आपण बोलतो की माझ्याकडे कपडे नाहीयेत। आहेत आपल्याकडे कपाट भरून, पण आपण बोलतो माझ्याकडे कपडे नाहीयेत। त्याचा अर्थ असा की आज जो कार्यक्रम आहे तिथं किती माणसं येणार आहेत, तिथं लाइटिंग कशी असेल, काय कार्यक्रम आहे, दिवसाचा कार्यक्रम आहे की रात्रीचा कार्यक्रम आहे की सकाळी आहे की संध्याकाळी आहे, त्याच्यावरती डिपेंड असतात आमचे कपडे। माणसं किती येणार आहेत त्याच्यावर पण डिपेंड असतं की आम्ही काय कपडे घालणार आहे, कशी साडी घालणार आहे, कितपत नटणार आहे। नटणार आम्ही स्वतःसाठीच, पण माणसं किती येणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की आम्ही आज काय घालणार, कसं उरकणार, किती नटणार। तर आम्हाला कोणीच सांगू नका, आम्हाला माहिती आहे आमच्याकडे किती कपडे, पण आम्हाला कोणीच सांगू नका की तुमच्याकडे भरपूर कपडे कपडे नाही काय बोलते, असं असतं। कोणीच सांगू नका आम्हाला, कारण आता तुम्ही सांगणार की तुझ्याकडे कपाट भरून साड्या आहे, तुम्ही आम्हाला दाखवणार की एवढ्या साड्या तुझ्याकडे, तू बोलते की नाहीये, एवढे ड्रेस आहेत तुझ्याकडे, तू बोलते नाहीये। अरे बाबांनो, आजच्या कार्यक्रमाला सूट नाही होणार आहे ते, तिथं लाइटिंग वेगळी, ह्या कपड्यांचा पण टाइम येणार आहे, येणार याचा पण वेळ घालायचा, पण तो आत्ता नाही, आत्ता जे आहे ते घ्यावं लागतंय। कोणाकोणाचं असं आहे, माझं म्हणजे कसं आता कार्यक्रम हा आहे, आता आमच्याच घरातला म्हणून ठीक आहे, पण बाहेरचा पण असेल तर माझ्या डोक्यात एक इमेज तयार होती की हा ह्या टायमिंगला ह्या कार्यक्रमाला आपण असं असं पाहिजे, मग मला घ्यायला लागतं ते सगळं नवीन नवीन। आधीच्यातलं एखादी गोष्ट मी रिपीट करेल, रिपीट करायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण जे माझ्या डोक्यात इमेज क्रिएट झाली ना की बाबा अशी दिसणार या कार्यक्रमाला, मग मला ते घ्यायला लागतं। कोणाकोणाचे विचार माझ्यासारखे आहेत, मी एक वस्तू 100 वेळा रिपीट करू शकते, पण ते माझ्या डोक्यात जी इमेज क्रिएट झाली ना त्याच्यात ते मॅच झालं पाहिजे। मला काही फरक नाही पडत कितीचं महाग आहे का 10 रुपयाचं, काहीही फरक पडत नाही, पण माझ्या डोक्यात जी इमेज क्रिएट झाली आहे ना त्याला ते मॅच झालं पाहिजे। तर मेन मुद्दा असा की आम्हाला सांगू नका आमच्याकडे किती कपडे आहेत, आम्हाला माहिती आहे आमच्याकडे एवढे कपडे आहेत, पण आता नवीनच घ्यायला लागणार, ठीक आहे ना। तिकडे आपण चाललोय ना, तिकडे जशी लाइटिंग आहे, तिथं जशी माणसं आहेत, जेवढे माणसं येणार, जसे माणसं येणार, तसं आमचं ठरणार की आम्ही काय घालणार, किती नटणार, त्याच्यामुळे आम्हाला सांगू नका। आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चलो बाय।